Hello everyone, welcome to SK Sir's Maths Academy. Okay, so let's see some basic formulae. जे मी इथं तेवढेच फॉर्म्युले मेन्शन केले जे आपल्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. लक्षात ठेवा, सगळं करण्याची गरज नाही. 12चं बुक घेतलंय आणि मग त्याच्यातले सगळे इंटिग्रेशनचे फॉर्म्युले करतो असं बिलकुल करायची गरज नाही. टू द पॉइंट, व्हॉट इज द रिक्वायरमेंट आणि त्यानुसार आपण काय करणं एक्सपेक्टेड आहे एवढंच फक्त अनालिसिस करून स्टडी करायचं आहे. यू विल गेट मॅक्झिमम मार्क्स. ओके, तर आता इथे बघूयात आपण फॉर्म्युले. एक फॉर्म्युला मी सगळे फॉर्म्युले लिहिलेत अगोदर, त्याचे फक्त आन्सर्स आपल्याला लिहायचे बरोबर ना. आता तुमच्याकडे सुद्धा फॉर्म्युलाची लिस्ट आहे, बट आता मला एक्सपेक्टेड आहे की हे तुम्ही बघता लेक्चर बघता तुम्ही ते फॉर्म्युले लिहिणं एक्सपेक्टेड आहे मनाने स्वतःच्या. ठीक आहे, चलो स्टार्ट करते. इथे कशाचं आन्सर काय आहे ते आपण बघूया. पहिलं एक्स रेस टू एन आपल्याला माहिती आहे सगळ्यात महत्वाचा आणि इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे इंटिग्रेशनचा. एक्स रेस टू एन लिहिणार आपण याच्या पॉवर मध्ये 1 ऍड करायचे आणि जे आन्सर येईल तेच डिनॉमिनेटरला, म्हणजे काय एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. त्याच्यानंतर 1 अपॉन माहिती आहे की इंटिग्रेशन इज नथिंग बट अँटी डेरिव्हेटिव्ह. म्हणजे जर एखादं फंक्शन घेतलं आणि त्या फंक्शनचं जर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केला तर जे आन्सर येणार आहे बरोबर ना, तर त्या आन्सरचं इंटिग्रेशन म्हणजे तुमची ओरिजिनल फंक्शन असणार आहे. ओके, सो त्यालाच आपण काय म्हणतो, अँटी डेरिव्हेटिव्ह असं म्हणतो. मग आता इथे बघा एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. त्याच्यानंतर 1 अपॉन एक्स. मग तुम्हाला बघायचं आहे की डेरिव्हेटिव्ह कोणाची 1 अपॉन एक्स येते, 1 अपॉन एक्स येते तर लॉगची माहिती आहे आपल्या सगळ्यांना. सो काय येणार याचा आन्सर लॉग एक्स प्लस सी. ओके, 1 अपॉन एक्सचं इंटिग्रेशन लॉग एक्स प्लस सी. ई रेस टू एक्स याचं इंटिग्रेशन येणार ए रेस टू एक्स ऍज इट इज. मग आता इथे जर असं आलं तर इथे थोडंसं मॉडिफिकेशन करून मी फंक्शन घेतलंय. बघा ह्या फंक्शन मध्ये काय सांगताय, तर तुम्हाला एक शिकवलं मी आता की ई रेस टू एक्स इंटिग्रेशन ऍज इट इज येतं, म्हणून तुम्ही ई रेस टू ए एक्स प्लस बी ऍज इट इज लिहिणार, हे अगदी खरं आहे. पण इथे मात्र एक्स जो आहे तुमचा फक्त सिंगल एक्स आहे का, अलोन एक्स आहे का, नाही तर त्याला कोणीतरी मल्टिप्लायर आहे आणि तो आहे कॉन्स्टंट. ओके, आणि मग जर कॉन्स्टंट आला तर आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये कॉन्स्टंट काय करायचं, मल्टिप्लिकेशन मध्ये लिहायचं. आता मात्र इंटिग्रेशन मध्ये काय करावं लागणार आहे, त्याला डिनॉमिनेटरला म्हणजे डिव्हिजन मध्ये लिहावं लागणार आहे. सो याचा आन्सर काय येणार आहे, ई रेस टू एक्स प्लस बी अपॉन ए. का तर इथे एक्स ला कोण मल्टिप्लायर आहे, ए आहे म्हणून. सो ओके, सो प्लस ए. सो हा फॉर्म्युला झाला. नंतर ए रेस टू एक्स याचा इंटरेस्टिंग फॉर्म्युला आहे ए रेस टू एक्स ऍज इट इज आणि लॉग ए ने डिवाइड करायचं आहे, लॉग ए ने डिवाइड करायचं आहे. ओके, प्लस सी. मग आता ह्या फॉर्म्युलाचा जर इथे विचार केला, आता आपल्याला इथे शिकवलंय मी की जे एक्सला जो काही तुमचा मल्टिप्लायर असेल त्या मल्टिप्लायरने काय करायचं असते, कॉन्स्टंटने डिवाइड करायचं असते. म्हणजे इथे एक्सला कोण आहे मल्टिप्लायर बी, म्हणून मी याचा आन्सर लिहिताना काय करणार, सगळ्यात पहिलं मी 1 अपॉन हा जो बी आहे तो लिहून घेणार, 1 अपॉन बी लिहिला आणि मग याचं नॉर्मल इंटिग्रेशनच्या फॉर्म्युलाने जे आन्सर येईल ते ए काय येणार मग बी एक्स प्लस सी. ओके, बी एक्स प्लस सी आणि नंतर तुम्ही इकडे ऍडिशन करून काय ना कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन, हा सी आणि हा सी वेगळा आहे. ठीक आहे, सो अशा पद्धतीने हे फॉर्म्युलेशन. आता हा एक सेक्शन घेतला, हे सगळे बेसिक्स ज्याला आपण बेसिक म्हणतो, बेसिक फंडामेंटल फंक्शन्स आहेत हे. ओके, स्टँडर्ड फंक्शन्स आहेत त्यांचे इंटिग्रेशन आपण पाहिले. आता आपल्याला ह्या सेक्शन मध्ये सगळे ट्रिग्नोमेट्रीचे जे काही इंटिग्रेशन आहे ते बघायचे. मला माहिती आहे ट्रिग्नोमेट्री तुमच्यासाठी फार डेंजर आणि असा डिव्हास्टेटिंग टॉपिक आहे, पण मित्रांनो काही बेसिक गोष्टी करायला लागणार आहे. आणि हो, हे क्लिअरली सांगून ठेवतो मी आताच की M1 मध्ये तुम्हाला ट्रिग्नोमेट्री एवढी लागली नाही, म्हणजे एवढी त्याची रिक्वायरमेंट नव्हती. बट नाऊ इन दिस M2 सब्जेक्ट आपल्याला खूप जास्त एक्सटेन्सिव्हली ट्रिग्नोमेट्री वापरायला लागणार आहे. त्याचं कारण असं, आपल्याकडे कर्व ट्रेसिंग नावाचा युनिट आहे, त्याच्यामध्ये खूप जास्त ट्रिग्नोमेट्री आहे. त्याच्यानंतर आपल्याला मल्टिपल इंटिग्रल आहे, त्याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्री लागते. त्याच्यानंतर पहिले 2 युनिट्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ट्रिग्नोमेट्री लागते. सो सगळीकडे ट्रिग्नोमेट्री लागणार आहे. सो आय विल सजेस्ट की डू सम होमवर्क फॉर ट्रिग्नोमेट्री. एक 11th किंवा 12चं कुठलंही एक बुक घ्या आणि त्याच्यामध्ये जे काही बेसिक फॉर्म्युले तेवढे बघून घ्या. कुठले फॉर्म्युले बघणार तुम्ही, ट्रिग्नोमेट्रीचे बेसिक रिलेशन जे असतात ते बघणार, आयडेंटिटीज बघणार, त्याच्यानंतर डबल अँगल फॉर्म्युले माहिती आहे सगळ्यांना ते बघून घ्या. फार काही नाही, एक 12 to 15 असे फॉर्म्युले असतील तेवढे फक्त नजरे घालून तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात राहून जाईल तुमच्या. सो डोंट वरी. सो आता इंटिग्रेशन करायचं आपल्याला कोणाचं, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं. मग त्याच्यामध्ये बघा आता हे खूप इंटरेस्टिंग आहे बरं का, हे थोडंसं आपण इलस्ट्रेट करूयात. म्हणजे कसं सांगता येईल आपल्याला की तुमच्याकडे जे काही नॉर्मली डेरिव्हेटिव्ह जे असते बघा, हे समजून घ्या. कारण आपल्या इंजिनिअरिंग मॅथ्स 2 मध्ये मॅक्झिमम ज्या 2 गोष्टींचं इंटिग्रेशन फाइंड आउट करायला लागतं ते आहे कॉस एक्स आणि साइन एक्स. मॅक्झिमम त्याच्या पलीकडे दुसऱ्या कुठल्या फंक्शनची फारशी रिक्वायरमेंट नाही. 80% साइन आणि कॉस ह्या 2 गोष्टी लागतात. किती पर्सेंट म्हटलं मी, सही सुनाय आपने, 80% साइन आणि कॉसचं आपल्याला मराठीमध्ये म्हणतो ना पावलोपावली, तसं आपल्याला सारखं म्हणजे सारखं लागणार आहे. काय लागणार, साइन आणि कॉसचं इंटिग्रेशन. सो एकदा परफेक्ट करून घ्या. डेरिव्हेटिव्ह विचारतो मी तुम्हाला पोरांनो, साइन एक्सची डेरिव्हेटिव्ह काय असते असं मी तुम्हाला विचारलं, साइन एक्सची डेरिव्हेटिव्ह काय असते, तर तुमचं आन्सर काय येणार आहे, मला काय येणार, साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येते, कॉस एक्स. सही पकडे, कॉस एक्स. आणि मग मी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतो, कॉस एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते सांगा बरं. जर तुमच्या साइन एक्सची डेरिव्हेटिव्ह जी आहे ती कॉस एक्स येते, तर मग कॉस एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते, काय येणार कॉस एक्सची डेरिव्हेटिव्ह, तर ती येणार आहे साइन एक्स. असं असतं का,
असं कसं काय, हे आणि हे सेम, हे आणि हे सेम असं होणार आहे का? नाही. कशाचा डिफरन्स पडतोय? साईनचा. सो काय येणार आहे? मायनस साईन लागणार. मग आता तुम्हाला मी सांगितलं इंटिग्रेशन इज नथिंग बट अँटी डेरिव्हेटिव्ह. मग काय अँटी डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? कॉस एक्सचं इंटिग्रेशन काय येईल पोरांनो सांगा आता? साइन एक्स. क्लिअर झालंय का? हे साईडला लिहून ठेवा कुठेतरी. कॉस एक्सचं इंटिग्रेशन काय येणार आहे? साइन एक्स येणार आहे. म्हणून मी इथं कॉस एक्सचं इंटिग्रेशन लिहिणार आहे साइन एक्स प्लस सी. त्याच्यानंतर आता तुम्ही सांगू शकता की साइन एक्सचं इंटिग्रेशन काय येईल? हा, तर साइन एक्स इंटिग्रेशन कॉस एक्स येणार. मग ह्या साईनला कुठे सोडणार? मायनस साईन कुठे सोडणार तुम्ही? सो इथे मायनस साईन आहे ते इकडे येणार. म्हणजे तुमच्या साइन एक्सचं इंटिग्रेशन काय येणार आहे? मायनस कॉस एक्स प्लस सी. एवढं लक्षात ठेवायचं. व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यामध्ये विचारलं की कुठले फॉर्म्युले रिक्वायरमेंट सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे, तर ते हे दोन आहेत. आणि त्याच्यानंतर हा एक फॉर्म्युला आहे जो खूप जास्त इम्पॉर्टंट आहे इंजिनिअरिंग मॅथ्स 2 मध्ये. आता तुम्हाला याच्यानंतर ह्या बाकीच्या 3 फंक्शन्स म्हणजे जे आहेत त्यांचं इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं आहे. मग आता सेक स्क्वेअर एक्स हे कोणाचे डेरिव्हेटिव्ह आहे? तर लगेच आपल्या लक्षात येतं ती आहे टॅन एक्सची. कोणाची डेरिव्हेटिव्ह आहे ती? टॅन एक्सची. म्हणून इथे काय करावं लागेल? इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स डीएक्स. याचा आन्सर काय येणार आहे? टॅन एक्स प्लस सी. बरोबर. आता मग कोसेक स्क्वेअर कोणाची डेरिव्हेटिव्ह आहे? तर ती आहे कॉट एक्सची. पण कॉट एक्सची डेरिव्हेटिव्ह काय असते? मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. म्हणून कोसेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन काय येणार आहे? मायनस कॉट एक्स प्लस सी. आणि डोंट वरी, तुम्हाला समहाव रेटाफिकेशन करावंच लागेल या फॉर्म्युल्याबद्दल. तिथे एक्सक्यूज नाही, चॉईस नाही तुमच्याकडे. हा, तर आता इथे बघा, इथे तुमच्याकडे आहे सेक एक्स इंटू टॅन एक्स डीएक्स. तर याचा आन्सर जे येणार आहे ते येणार आहे सेक एक्स प्लस सी. ठीक आहे. आता हे फॉर्म्युले झाले. मी तुम्हाला सांगितलं ह्या 3 गोष्टी नाही लक्षात राहिल्या तरी डोंट वरी, हे राहू शकतं लक्षात बरं का. बाकी या 2 नाही लक्षात राहिल्या तरी टेन्शन घेऊ नका. याचं तर फार इम्पॉर्टन्स नाही. ऑलमोस्ट हा कधी वापरला जात नाही, कधीतरी रेअर केसमध्ये. ओके, याची प्रोबॅबिलिटी 1% आहे फक्त. बाकी हे 2 फॉर्म्युले प्रचंड लागतात 80%, आणि हे 2 फॉर्म्युले आले तर 50-50 कधीतरी रिक्वायरमेंट लागते. बाकी हे 2 महत्वाचे. मग आता इथे जर आपण कॅल्क्युलेशन जर बघितलं, आता त्याच्यानंतर महत्वाचा फॉर्म्युला आहे तो हा इंटिग्रेशन 1/x² dx. तर हा कोणाचा फॉर्म्युला आहे? कुछ याद आया? टॅन इनवर्स ऑफ एक्स. कोणाचं? याचं इंटिग्रेशन काय येणार आहे? टॅन इनवर्स ऑफ एक्स येणार आहे. आता त्याच्यानंतर 1/√1 - x², याचं इंटिग्रेशन आहे साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस सी. आणि हो, इथे फक्त साइनचा जर इंटरचेंज केला ना, हे इकडे असेल आणि हे इकडे असेल, तर फॉर्म्युला कोणाचा आहे तो? तर तो फॉर्म्युला आहे मायनस कॉस इनवर्स ऑफ एक्स प्लस सी. ओके, सो इथे इंटरचेंज केलं तर कॉस इनवर्सचा फॉर्म्युला, म्हणून फक्त साइन ऍडजस्ट केलं म्हणून आपला झालाय फॉर्म्युला साइन इनवर्स ऑफ एक्स, आणि इकडे कॉस इनवर्स ऑफ एक्स, फक्त साइन मायनस लावायचं. आता त्याच्यानंतर इथे हा जो काही फॉर्म्युला आहे हा कोणाचा फॉर्म्युला आहे? तर हा आहे सेक इनवर्स ऑफ एक्स प्लस. ओके, हा आहे सेक इनवर्स ऑफ एक्स. सो एवढे फॉर्म्युले ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या रिलेटेड मी तुम्हाला सांगितलेत. ह्या फॉर्म्युल्यावर मॅक्झिमम फोकस करायचा आहे. याच्यामध्ये सुद्धा इम्पॉर्टंट कुठला आहे फॉर्म्युला? तर हे 3ही तसे इम्पॉर्टंट आहेत, बट हा जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके, हा जास्त इम्पॉर्टंट आहे. सो आतापर्यंत एवढे फॉर्म्युले घेतलेत मी. याच्यामध्ये फक्त तुम्हाला 4च फॉर्म्युले सांगितले जे जास्त मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. आता इकडे येऊयात आपण. आता इथे आल्याच्या नंतर आपल्याला हा सुद्धा जास्त लागणारा फॉर्म्युला आहे. कसं आन्सर शोधायचं बघा. तुम्हाला हे माहिती आहे, पार्ट असतं आपलं काय असतं? 1/1 + x². याचं आन्सर काय येणार आहे हे आपल्याला माहिती आहे. टॅन इनवर्स ऑफ एक्स म्हणजे याचा अर्थ इथे सुद्धा बघा 1/, इथे a² असू द्यात कॉन्स्टंट आहे, प्लस x². म्हणजे हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला समहाव रिलेट करतात. म्हणजे त्याचा आन्सर सुद्धा याच्या स्टाईलमध्ये असणार आहे. मग काय असणार आहे याचा आन्सर? याचा आन्सर 1/a टॅन इनव्हर्स ऑफ x/a. हे आन्सर आहे त्याचं. हे पाठच करावं लागेल आपल्याला, त्याच्यासाठी आपल्याकडे काही चॉईस नाही. याचा आन्सर येतं 1/2a, त्याच्यानंतर इंटू लॉग, आणि लॉग मध्ये x - a अपॉन x + a + c. फाईन. आता इथे सुद्धा तुम्ही लॉजिक लावू शकता ह्या फॉर्म्युल्यामध्ये. स्क्वेअर रूट इकडे कोणाकडे आहे का? आहे. इथे 2 स्क्वेअर रूट आहेत. त्याच्यामध्ये बघा कॉन्स्टंट मायनस x², अशी टर्म कुठे आहे? कॉन्स्टंट मायनस x². म्हणजे याचा अर्थ याचा आन्सर जर साइन इनवर्स ऑफ एक्स असेल तर याचा सुद्धा समहाव रिलेट करेल साइन इनवर्स ऑफ एक्सला, रिलेट करेल. साइन इनवर्स ऑफ x/a + c. हा लास्ट फॉर्म्युला आहे. तर याचा आन्सर आहे लॉग ऑफ x प्लस, आणि हा पूर्ण स्क्वेअर रूट ऍज इट इज लिहायचा इकडं, x² ± a² + c. सो हे काही फॉर्म्युले आहेत आणि ह्या फॉर्म्युलांचा यूज करून आपल्याला M2 इझी जाणार आहे. सो एवढे फॉर्म्युले तुम्हाला माहिती पाहिजेत. आणि ह्या फॉर्म्युल्यामध्ये सुद्धा
ह्या फॉर्म्युलेमध्ये सुद्धा तुम्हाला कुठले कुठले सांगितले ते इम्पॉर्टंट ते आताच बाय हार्ट करून ठेवा, आताच व्यवस्थित पाठ करून टाकायचे. हा बघा, हा पहिला फॉर्म्युला खूप जास्त महत्वाचा आहे, हा फर्स्ट फॉर्म्युला. त्याच्यानंतर इकडे बाकीच्या गोष्टी ऑब्व्हियसली जमतात आपल्याला, तरी पण त्यातल्या त्यात हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. नंतर हे 2 फॉर्म्युले हे तर लागणारच आहेत आपल्याला, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. हा पण आहे इम्पॉर्टंट आहे. म्हणजे हे असे फॉर्म्युले की हे तुम्हाला प्रत्येक वेळी लागणार आहेत. ऑलमोस्ट तुम्हाला हे यांची रिक्वायरमेंट 80% तुम्हाला असणारच आहे काय. त्याच्यानंतर इकडे हे जे काही फॉर्म्युला आहेत, हा फॉर्म्युला असेल किंवा हा फॉर्म्युला असेल, तर हे फॉर्म्युले लागणार आहेत आपल्याला. सो एवढे जे टिक केलेत तेवढे तरी कमीत कमी आता लगेच तुमचे व्यवस्थित प्रिपेअर झाले पाहिजेत आणि बाकीचे होऊन जातील अकॉर्डिंगली. ठीक आहे. आता आपण हे झाले तुमचे बेसिक काही फंडामेंटल फॉर्म्युले. आता आपल्याला काही रूल्स बघायचे इंटिग्रेशनचे, जे थोडेसे तुम्ही विसरला असाल ते रिवाइज करूयात परत एकदा आपण. आणि मग त्याच्यावर काही बेसिक्स प्रॉब्लेम्स घेणार आहे मी आणि मग त्याच्यानंतर ऍक्च्युली आपला फर्स्ट युनिट स्टार्ट करायचं आहे. नेक्स्ट पॉइंट इज रूल्स ऑफ इंटिग्रेशन. आपण काही फॉर्म्युले बघितलेत इंटिग्रेशनचे, बट आता आपल्याला रूल्स बघायचे, ज्या रूलचा यूज करून ऍक्च्युअल इंटिग्रेशन कॅल्क्युलेट करायचं असतं. आता मग रूल्स मध्ये पहिला रूल जो आहे तुमच्याकडे, आपल्याला अशा एका पूर्ण टर्मचं इंटिग्रेशन घ्यायचं ज्याच्यामध्ये 2 फंक्शनचे ऍडिशन आहे. आता डेरिव्हेटिव्ह मध्ये सुद्धा आपण हेच लॉजिक वापरलं, इथे सुद्धा तेच वापरणार की स्प्लिट करायचं इंटिग्रेशन ओव्हर एफ ऑफ एक्स अँड जी ऑफ एक्स. म्हणजे काय येणार सांगा, इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स डीएक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ जी ऑफ एक्स डीएक्स. सिंपल, क्लिअर. के जर हा असा कॉन्स्टंट असेल त्याला आपण कोएफिशियंट म्हणतो. जर असा कॉन्स्टंट आला तुमच्याकडे, स्केलर आला, तर त्याला इंटिग्रेशनच्या बाहेर, डेरिव्हेटिव्ह मध्ये सुद्धा सेम पद्धतीने ट्रीट केलं होतं, त्याला आपण इंटिग्रेशनच्या बाहेर घेतो आणि एफ ऑफ एक्स डीएक्स असं लिहितो. बरोबर. आता इथेच लगेच आठवलं मला की तुमच्याकडे असा एक फॉर्म्युला, म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजे हा एक फॉर्म्युला, खरं तर काही लोकांना हे सुद्धा जमत नाही. सो प्रिकॉशियसली बघा, जर फक्त 1 असेल तुमच्याकडे, 1 असेल किंवा काही कॉन्स्टंट असेल, कुठलाही कॉन्स्टंट, समजा आपण असं बोलूयात की सी हा एक तुमच्याकडे कॉन्स्टंट आहे आणि त्याचं तुम्ही इंटिग्रेशन घेताय, तर त्यावेळी तुम्ही काय आन्सर लिहिणार आहे, त्याचं कॉन्स्टंट ॲज इट इज लिहिणार आणि इथे इंटिग्रेशन ऑफ डीएक्स काय येणार आहे, एक्स येणार. सो काय येणार याचा आन्सर सी एक्स. ओके. समजा तुम्हाला सी हा कम्फर्टेबल नसेल तर त्याच्याऐवजी वेगळा स्केलर घेतो, ए घेतो मी, ए. सो ए एक्स प्लस सी म्हणजेच काय, कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. हे विसरू नका, इंटिग्रेशन कॉन्स्टंट आहे किंवा इथे काहीच नाही, नुसतं डीएक्स असेल तर इंटिग्रेशन काय येणार आहे, एक्स येणार आहे त्याचा. सो इथे के हा कॉन्स्टंट आहे तो बाहेर लिहितो आपण. ठीक आहे. आणि मग राहिलेले फंक्शन आहे त्याचं इंटिग्रेशन घेत असतो. हे पण इंटरेस्टिंग आहे बघा. इथे काय डोक्यात ठेवायचंय, ए कोणाला मल्टिप्लाय आला, एक्सला, म्हणून काय करणार, त्याला पहिल्यांदा डिवाइड करून घ्यायचं. ठीक आहे. एक्सला जो मल्टिप्लायर आहे त्याला डिवाइड करून घ्यायचं आणि मग तुमचं जे काही फंक्शन आहे ते ॲज इट इज राहणार आहे. म्हणजेच काय, मग वाटलंच तर कन्व्हिनियंटसाठी आपण हा जो ए एक्स प्लस बी आहे त्याला टी पुट करूया. ओके. पुट ए एक्स प्लस बी इज इक्वल टू टी आणि मग अकॉर्डिंगली डीएक्स ची डीटी लिहायला लागेल. म्हणजे इथे काय येणार, एफ ऑफ टी आणि डीटी आहे. ओके. फार कन्फ्युजन करून घेऊ नका, किंवा टीच्या ऐवजी तुम्ही डायरेक्ट एक्स प्लस बी ठेवलं तर इकडे डीएक्स येईल, एवढाच फरक. त्याच्यानंतर ते एक्स प्लस बी रेस टू एन. तेच लॉजिक परत एकदा, काय की पहिल्यांदा इथे बघा एक्सला कोण मल्टिप्लायर आहे, ए आहे, म्हणून लगेच पहिल्यांदा काय करायचं, ए 1/a लिहायचं. त्याच्यानंतर ए एक्स प्लस बी ॲज इट इज लिहिलं आणि मग यालाच कंपोजिट फंक्शनचा रूल बनतो. इथे एक टर्म आहे आणि त्याची पॉवर आहे. मग पॉवर असल्यानंतर पहिला फॉर्म्युला मग कशी शिकवलं मी तुम्हाला, की पॉवर असेल तर पॉवर काय करायची, कितीने वाढवायची, 1 ने वाढवायची आणि जे आन्सर येईल तेच कुठे लिहायचं, डिनॉमिनेटरला लिहायचं. म्हणजे इथं काय येणार आहे, n + 1 असं आन्सर येणार आहे ह्या तुमच्या इंटिग्रेशनचं. ठीक आहे. सो ह्या पद्धतीने ते आन्सर येऊन जाईल. आता इथे बघा, एक फंक्शन आहे, कुठं फंक्शन आहे, डिनॉमिनेटरला. म्हणजे दिसताना मी आता असं व्यवस्थित लिहिले, स्पेसिफिक लिहिले, पण एरवी ते स्पेसिफिक नसेल. तर समजा तुमच्याकडे डिनॉमिनेटरला फंक्शन आणि त्याची डेरिव्हेटिव्ह इथे वर आहे, एफ डॅश ऑफ एक्स ही त्याची डेरिव्हेटिव्ह आहे. अशा केसमध्ये याचा आन्सर काय लिहिणार आहोत आपण, लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. कोणाचा लॉग घ्यायचा, ह्या फंक्शनचा लॉग घ्यायचा. ह्या प्रत्येक याचं मी इलस्ट्रेशन 2-3 एक्झाम्पलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करेल. आता फक्त फॉर्म्युला अंडरस्टँड करून घ्या. इथे तुमच्याकडे आहे, समजा तुमच्याकडे अशा पद्धतीचं सिच्युएशन आहे की डिनॉमिनेटरला स्क्वेअर रूट आहे आणि स्क्वेअर रूट मध्ये एक फंक्शन आहे आणि त्या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला आहे. मग अशा वेळी आन्सर लिहिणार आहोत आपण 2 × स्क्वेअर रूट ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. सो हे काही रूल्स आहेत जे आपल्याला महत्वाचे आहेत, जे आपल्याला वापरता आले पाहिजे. अजून एक फॉर्म्युला आहे, एफ ऑफ एक्स रेस टू एन इंटू एफ डॅश ऑफ एक्स डीएक्स. म्हणजे ते फंक्शन आहे, त्याची पॉवर काहीतरी एन आहे. ओके. समजा इथे असं ब्रॅकेट असेल आणि पुढे त्या फंक्शनची, जे इथे ब्रॅकेटमध्ये आहे त्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह पुढे असेल, समजा अशी सिच्युएशन आलेली असेल, तर त्यावेळी आपण आन्सर मध्ये काय लिहिणार आहोत, इंटिग्रेशन कसं लिहिणार आपण, एफ ऑफ एक्स रेस टू
n+1 अपॉन n+1 आणि इथे एकच कंडिशन आहे की डिनॉमिनेटर 0 व्हायला नको, म्हणजेच काय n इज नॉट इक्वल टू -1. एवढं एक आपण पहिल्यांदा जो x चा फॉर्म्युला लिहिला त्याला सुद्धा हीच कंडिशन अप्लाय होते ना, कारण कुठल्याही वेळी डिनॉमिनेटर शुड नॉट बी इक्वल टू 0, म्हणून n ची व्हॅल्यू -1 असणार नाही ना, तर डिनॉमिनेटर 0 होईल. ठीक आहे. आता हे तुमच्याकडे सगळे एवढे रूल सांगितले मी तुम्हाला. अजून एक महत्त्वाचा रूल जो आहे, खूपच महत्त्वाचा आहे, इंटिग्रेशन बाय पार्ट ज्याला आपण म्हणतो. सो तो फॉर्म्युला आपल्याला बघायचा आहे. तो फॉर्म्युला जो आहे, फॉर्म्युला म्हणण्यापेक्षा रूलच आहे तो बघायचा आहे. कधी वापरतो आपण इंटिग्रेशन बाय पार्ट? जेव्हा दोन फंक्शन जे आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन असेल, दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन असेल, तेव्हा काय यूज करतो आपण? इंटिग्रेशन बाय पार्ट. सो आता मी म्हणणार नाही व्हेरी इझी, कारण तो लक्षात ठेवायला जास्त कष्ट पडतात आपल्याला आणि आपल्या लक्षात राहतो तो, पण काही दिवसांनी विसरतो, म्हणून प्रॅक्टिस लागणार आहे त्याला. मग त्याच्यासाठी काय फॉर्म्युला आहे, कसं लिहितो आपण ते? पहिल्यांदा यू हे फंक्शन ॲज इट इज लिहिलं, मग इंटिग्रेशन घेतलं कोणाचं? व्हीचं. सो यू इंटिग्रेशन व्ही डीएक्स मायनस, मग परत इंटिग्रेशनचं साइन, आणि इथे मात्र आपल्याला डेरिव्हेटिव्ह लिहायची आहे. कोणाची डेरिव्हेटिव्ह लिहायची आहे? यू ची डेरिव्हेटिव्ह लिहायची. कोणाची डेरिव्हेटिव्ह? डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह यू डॅश, आणि मग पुढं काय लिहायचंय? इथे ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार आपण? इंटिग्रेशन. कोणाचं इंटिग्रेशन? फी डीएक्स. आणि मग हे ब्रॅकेट आणि हे याचं जे फायनल मल्टिप्लिकेशन असेल त्याचं परत एकदा इंटिग्रेशन घ्यायचंय विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो हा फॉर्म्युला जो आहे याला आपण म्हणतो इंटिग्रेशन बाय पार्ट. काय म्हणतो याला आपण? इंटिग्रेशन बाय पार्ट. इंटिग्रेशन बाय पार्ट. आज मित्रांनो मी तुम्हाला याला एक ऑप्शनल किंवा याला एक सबस्टिट्यूट म्हणून एक रूल शिकवणार आहे, ज्याला आपण बर्नॉलीज रूल असं म्हणतो. ठीक आहे. याच्यामध्ये बऱ्याच वेळा काय होतं की याच्यामध्ये तुम्हाला हे राहिलं इम्पॉर्टन्स किंवा आपण ज्याला प्रेफरन्स लिस्ट ज्याला म्हणतो ते सांगायचं राहिलं. काय रूल आहे लक्षात असेल आपल्या सांगायचं? LIATE, म्हणजे ह्यानुसार फंक्शनचा जो काही सिक्वेन्स आहे किंवा यांच्या दोघांमध्ये कोणाला प्रेफरन्स द्यायचा तर ह्या रूलनुसार, म्हणजे जर लॉगरिथमिक फंक्शन असेल तर 100% पहिल्यांदा लिहायचं, ह्यानुसार लिहायचं ते. ओके. समजा एक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे आणि एक एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे, तर टी अगोदर येतो, म्हणून पहिलं फंक्शन कुठलं असलं पाहिजे? ट्रिग्नोमेट्रिक, आणि दुसरं कुठलं असलं पाहिजे? एक्सपोनेन्शियल. ह्याप्रमाणे आपल्याला रूल वापरताना ह्या गोष्टीची हेल्प होते. LIATE हा रूल आहे, ह्यानुसार इथे फंक्शन जे आहेत. समजते का काय सांगतोय? इथे यू आणि फी कुठले फंक्शन्स आहेत आणि मग कुठल्या फंक्शनला यू बोलायचं, कुठल्या फंक्शनला फी बोलायचं, हे जेव्हा आपल्याला डिसाईड करायचं असतं, ऍट दॅट टाइम वी यूज धिस लॉजिक की यू कोणाला कन्सिडर करायचं आहे? जो अगोदर येईल त्याला. बरोबर? म्हणजे लॉगरिथमिक फंक्शन जर अगोदर आलं तर त्याला आपण यूज म्हणणार नेहमी. बरोबर? आणि कंपॅरिझन मध्ये समजा इथं आय म्हणजे काय? इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक. जर इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे आणि अल्जेब्रिक फंक्शन आहे असं असेल तर कोणाला पहिल्यांदा ट्रीट करणार आपण? सुरुवातीला यू कोणाला घेणार? इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिकला, अल्जेब्रिकला नंतर. आता खरं सांगायचं झालं तर आपल्याला हा रूल जो आहे आता शिकण्याची गरज नाही, रादर याचा यूज करत नाही आपण. हो, गुड न्यूज आहे तुमच्यासाठी, आपण याचा यूज करणार नाही. याला ऑप्शन आहे, याला ऑर आहे, तो आहे बर्नॉलीज रूल, जो आपण इंजिनिअरिंग मॅथ्स 2 मध्ये मॅक्झिमम टाइम वापरणार आहोत. सो डोंट वरी, हे नाही जमत किंवा नसेल जमत तरी काय एवढा विषय नाही, पण माहिती असायला पाहिजे आपल्याला. ठीक आहे. मग आता इथे बघा तो रूल कुठला आहे? आताच मी त्याचं नाव सांगितलंय तुम्हाला. काय नाव आहे त्याचं? बर्नॉली. आणि लक्षात ठेवा हा रूल तुम्हाला आलाच पाहिजे आणि एकदम इझी आहे. सो त्याचं काही फार टेन्शन नाहीये, आपल्याला हा रूल येऊन जाईल. ट्रस्ट मी तुम्हाला सांगतो. हा काही लोकांनी बघितलेला असेल अगोदर, काहींनी बघितलेला नसेल, पण आपण व्यवस्थित एक्सप्लेन करूयात तो. इंटिग्रेशन ऑफ यू व्ही डीएक्स. ओके, म्हणजे हा यू व्ही रूलला काय करतोय? एक ऑप्शन प्रोव्हाइड करतोय, यू व्ही डीएक्स. मग तिथे काय करायचंय? तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, इथे आपल्याला दोन वेगवेगळ्या प्रोसेस करायच्या. आपल्याला डेरिव्हेटिव्ह, इथे पण बघा ना, इथे डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन पण केलं, इथे सुद्धा तसंच आहे, पण इथे काय होतं? सोपं पडतं जरा. आणि हो, हे एक डिस्क्लेमर देतो की धिस रूल कॅन बी अप्लाय इफ अँड ओनली इफ दिस फर्स्ट फंक्शन इज अल्जेब्रिक फंक्शन. डोंट फॉरगेट. म्हणजे यू हे फंक्शन जे आहे ते कंपल्सरी काय पाहिजे? अल्जेब्रिक फंक्शन पाहिजे. जर यू हा अल्जेब्रिक फंक्शन नसेल, म्हणजे दिलेल्या दोन फंक्शनचा प्रॉडक्ट आहे, त्याच्यातलं पहिलं फंक्शन जर अल्जेब्रिक नसेल तर आपल्याला बर्नॉलीज रूल वापरता येणार नाही, मग तुम्हाला बाय पार्टने करावं लागेल. पण आपल्याला नेहमी इकडे इंजिनिअरिंग मॅथ्स 2 मध्ये जे काही लागतं ना, तर ते बर्नॉली रूलने आपण सर्व्हाइव्ह होतो. सो डोंट वरी. सो कसं आहे ते आपण बघूया. तर पहिल्यांदा काय करायचं? यू मी नेहमी शिकवतो त्याप्रमाणे लक्षात ठेवा की अनेक टर्म्स असणार आहेत आणि टर्म्स मध्ये अल्टरनेट साइन असणार आहे. म्हणजे पहिल्यांदा प्लस मग मायनस, प्लस मायनस च्या प्रमाणे. सो पहिल्यांदा प्लस, मग नंतर मायनस असेल, नंतर प्लस असेल, नंतर मायनस, असा त्याचा सिक्वेन्स असणार आहे अल्टरनेट साइन. आय एम टॉकिंग अबाउट साइन ओनली. ओके. सो यू. मग आता तुम्ही काय करणार आहात? यू झालाय. मग आता तुम्ही हा जो फी आहे तर फी 1 लिहायचं. फी 1 म्हणजे काय? इंटिग्रेशन ऑफ फंक्शन फी. हा जो फी आहे त्याचं इंटिग्रेशन घ्यायचं फॉर द फर्स्ट टाइम. ओके, हे झालं. त्याच्यानंतर पुढच्या टर्म मध्ये काय करायचंय? यू जो आहे एकदा आपण ऍज इट इज दिला होता, आता यू ची डेरिव्हेटिव्ह लिहायची. काय लिहायची? यू ची डेरिव्हेटिव्ह म्हणजे यू डॅश येणार. मग आता फी 1 जो आहे
एकदा इंटिग्रेट केलाय, मग जे आन्सर येईल त्या आन्सरला परत एकदा इंटिग्रेट करून कुठं लिहायचंय, इथं लिहायचंय. म्हणजे मी इथं काय लिहिणार आता, V2 लिहिणार. कळलंय? म्हणजे पहिल्यांदा इथे V1 म्हणजे काय, ह्या V फंक्शनचं इंटिग्रेशन. नंतर इथे दुसऱ्यांदा V2 म्हणजे काय, म्हणजे हे V1 जो आहे त्याचं परत इंटिग्रेशन करायचंय. इंटिग्रेशन ऑफ इंटिग्रेशन म्हणजे V2. फार इकडे जायचं नाही. V बघितला, त्याचं इंटिग्रेशन घेतलं, एक आन्सर येणार आहे. पुढच्या वेळी ते जे आन्सर आले त्याचं इंटिग्रेशन पुढे लिहायचं. सिंपल. मग आता पुढे काही लॉजिकली सांगू शकता, इथे येणार आहे U डबल डॅश म्हणजे काय, U ची सेकंड ऑर्डर डेरिवेटिव्ह मित्रांनो. आणि मग V2 आहे, तर V2 नंतर काय येईल, ऑब्वियसली V3. इसका मतलब क्या होगा फिर, इसका मतलब होगा जो भी इंटिग्रेशन यहाँ पे निकला आहे त्याचं परत एकदा इंटिग्रेशन पुढे घ्यायचं, त्याला आपण V3 असं म्हणत असतो. फाईन. आणि मग हा सिक्वेन्स चालू राहतो. काय गोष्टी लक्षात घेणार इथं, दोन. पहिला पॉइंट, साइन कसे आहेत, साइन्स अल्टरनेट. कळालंय, अल्टरनेट. स्टार्ट कहां से करे, प्लस, उसके बाद मायनस, प्लस मायनस, हे कळालंय. त्याच्यानंतर काय सांगितलं, हा पहिला पॉइंट झालं, साइन अल्टरनेट असतात. दुसरं काय, यू पहिल्यांदा लिहितो म्हणून यूच्या डेरिव्हेटिव्ह लिहायच्या. काय लिहायच्या, डेरिव्हेटिव्ह. आणि व्ही दुसऱ्यांदा लिहितो म्हणून त्याचे काय लिहायचे, इंटिग्रेशन लिहायचे. हा सिक्वेन्स मॅटर करतो. बऱ्याच वेळा मुलं काय करतात, यूचं इंटिग्रेशन घेत राहतात आणि व्हीचे डेरिव्हेटिव्ह, आणि ते चुकतं इव्हेंच्युअली. ओके, सो हा सिक्वेन्स महत्वाचा आहे आणि हे लक्षात ठेवायचं. आता हे सांगण्यासाठी मी एक इलस्ट्रेटिव्ह एक्झाम्पल घेतो. ओके, आता तसं तर मला हे सगळ्याच रूलवर, इव्हेंच्युअली सगळ्या रूलवर मला एक्झाम्पल घ्यायचे, पण मी आता बर्नॉलीजवर स्पेसिफिक एक्झाम्पल घेतो. आता आहे इथे म्हणून पहिलं एक्झाम्पल घेऊ, इंटिग्रेशन ऑफ एक्स साइन एक्स डीएक्स. ओके, आता तुम्हाला माहिती आहे हा प्रॉब्लेम कशाने सॉल्व्ह करणार आपण 12th स्टँडर्ड होईल सेम प्रॉब्लेम पाहिला आपण, आणि कशाने सॉल्व्ह केला तो, बाय पार्टने. मग आता इथे बर्नॉली रूल कसा वापरायचा आहे, मी काय क्रायटेरिया सांगितला, काय सांगितला की यू जो आहे, यू हा काय हवा आहे, अल्जेब्रिक. अभी इसका मतलब होता क्या, अल्जेब्रिक म्हणजे काय माहिती आहे, अल्जेब्रिक एक्सप्रेशन ज्याच्यामध्ये व्हेरिएबल्स असतात. व्हेरिएबलचे काय असतात, काही अल्जेब्रा म्हणजे काय, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन वगैरे असं असतं. ओके, त्याच्यामध्ये बाकी ट्रिग्नोमेट्रिक, एक्सपोनेन्शियल वगैरे हे फंक्शन्स नसतात, त्याला आपण अल्जेब्रिक फंक्शन म्हणतो. त्याच्यामध्ये फक्त व्हेरिएबल असतात आणि त्यांच्यावर प्रोसेस केलेली असते. मग आता इथे एक्स साइन एक्स डीएक्स, आता हे सॉल्व्ह करायचं असेल, समजा आपल्याला कशाने सॉल्व्ह करायचं, हे बर्नॉली रूलने सॉल्व्ह करायचं आहे, तर मी तुम्हाला सांगितलं फर्स्ट कंडिशन काय पोरांनो, फर्स्ट कंडिशन ह्या ठिकाणी जो यू आपण घेणार आहे तो कंपल्सरी काय पाहिजे, अल्जेब्रिक. येस, एक्स इज अल्जेब्रिक फंक्शन, माहिती आहे आपल्याला, एक्स अल्जेब्रिक फंक्शन आहे. आणि हा दुसरा आहे त्याला काय बोलणार आपण, व्ही बोलणार. ठीक आहे, मग आता अप्लाय करूया बर्नॉली रूल. काय सांगितलंय बर्नॉली रूलला, पहिल्यांदा यू ऍज इट इज लिहा. म्हणजे काय लिहिलं आपण, यू कोण आहे, एक्स ऍज इट इज लिहिला. त्याच्यानंतर फी1 म्हणजे ह्या फीचं इंटिग्रेशन घ्या. मग सांगा बरं, साइनचं इंटिग्रेशन मगाशी शिकवलेलं आहे, साइनचं इंटिग्रेशन येणार काय, काय येणार, कॉस येणार का, साइनचं इंटिग्रेशन नाही, काय येणार ते, मायनस कॉस एक्स. बरोबर, मायनस कॉस एक्स. त्याच्यानंतर काय साइन आहे ते सांगा, मायनस मायनस. पुढे आता काय करायचं, यू डॅश म्हणजे जे फंक्शन घेतलंय त्याचे डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. मग त्याचे डेरिव्हेटिव्ह काय येणार, एक्स डॅश म्हणजे एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येणार, डायरेक्ट लिहितो, एक्सची डेरिव्हेटिव्ह माहिती आपल्याला काय येते ती 1 विथ रिस्पेक्ट टू एक्स केलं तर 1 येते. आणि मग आता ह्या इथे जे आलेलं फंक्शन आहे, आता हा मिनिंग समजून घ्या. परत तुम्ही साइनकडे जाणार का नाही, इथं जे आलंय ते नीट आहे का, जे आलंय ते म्हणजे इन्क्लुडिंग साइन, निगेटिव्ह साइन इज हियर. सो पूर्ण ब्रॅकेटचं इंटिग्रेशन घ्यायचंय. म्हणजे तुम्ही काय करणार, इथे बऱ्याच वेळा मुलं काय करतात की मायनसला सोडून देतात, फक्त कॉस. नाही मित्रांनो, असं नाही होते. म्हणून हे मायनस साइन पहिलं घ्यायचंय. आणि मग आता मला सांगा, कॉस एक्सचं इंटिग्रेशन काय असतं, कॉस एक्सचं इंटिग्रेशन असतं साइन एक्स. करेक्ट. म्हणून मी मगाशी, तुम्ही जर एकच मुद्दा लक्षात ठेवा, एकच मुद्दा, मगाशी जी इथं लिस्ट लिहून दिली ना फॉर्म्युलांची, तर तेव्हा सेकंड सेक्शन मध्ये व्हिज्युअलाइज झाला असेल तुम्हाला, सेकंड सेक्शन मध्ये मी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे इंटिग्रेशन लिहून दिलेत. एंड डोंट फॉरगेट, उसमें मैंने स्टार्ट किया था कॉस एक्स से, ना की साइन एक्स से. जर मी कॉस एक्स ने सुरू केले आणि सुरुवात पॉझिटिव्ह असायला हवी, असं लॉजिक लावा, म्हणजे तुम्हाला कळून जाईल. इथून पुढे पूर्ण आपल्या M2 मध्ये लक्षात ठेवा की सरांनी इंटिग्रेशनचे फॉर्म्युले लिहून देताना पहिलं काय लिहिलंय, कॉस एक्स लिहिलं. याचा अर्थ कॉस एक्सचं इंटिग्रेशन काय येणार आहे, पॉझिटिव्ह येणार आहे. आणि मग कॉस एक्सचं इंटिग्रेशन काय येणार आहे, साइन एक्स येणार. कळालं सगळ्यांना. आणि मग तुम्ही सर इथं कसं काय लिहिलंय, तर बाळांनो इथला मी पूर्ण ब्रॅकेटचं इंटिग्रेट करतोय म्हणून इथं मायनस साइन ऍज इट इज ठेवलं. सो कॉस एक्सचं इंटिग्रेशन साइन म्हणजे इथं मायनस आला. ठीक आहे, आता गंमत बघा. तुम्ही म्हणाल सर हे काय असं करत राहायचं का पुढं, म्हणजे हे तर नाही का प्लस अँड सो ऑन असं, मायनस नाही म्हणता येणार आपल्याला, असं पुढे चालू राहील. आता याच्या पुढे प्लस करा, केलं समजा केलं, मग हे जे आन्सर आले त्याचे डेरिव्हेटिव्ह घ्या परत. आता आपल्याला माहिती आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज ऑलवेज 0, म्हणजे पुढच्या सगळ्या टर्म मित्रांनो व्हॅनिश होणार आहे, डिलीट होणार आहे, कॅन्सल होणार. क्लिअर. म्हणून पुढच्या टर्म्स लिहायची गरज नाही. आणि मग हे सॉल्व्ह करूयात आपण. इथे काय ना सांगा, मायनस एक्स कॉस एक्स, मायनस और मायनस काय होणार, मायनस मायनस प्लस साइन एक्स. आता हाच प्रॉब्लेम तुम्ही कशाने सॉल्व्ह करून बघा, इंटिग्रेशन बाय पार्ट. पण तुम्ही म्हणाल सर याच्यात त्याच्यात फरक आहे, खूप मोठा फरक आहे. त्याचं कारण असं सांगतो, इथे तुम्हाला बर्नॉली रूलने काय केलेलं आहे, कॉम्प्लिकेशन्स टाळलेले आहेत.
इथे तुमचं काय होतं बघा, इथे एक ठेवा मग त्याचं इंटिग्रेशन काय, ठीक आहे. पण इथे आल्यानंतर ऑलमोस्ट मुलांचं कन्फ्युजन होतं. आणि दुसरा त्याच्यापेक्षा जास्त स्ट्रॅटेजिकली महत्वाचा पॉईंट, इथे एक फंक्शन असणार आहे विच इज इन टर्म्स ऑफ एक्स, आणि इथे सुद्धा कॅल्क्युलेट करून फंक्शन आलेलं असणार ते इन टर्म्स ऑफ एक्स. म्हणजे इथे तुम्हाला दोन फंक्शनचा प्रॉडक्ट मिळणार आहे. जर तुमचं पहिल्या स्टेजमध्ये जर इथे एखादं कॉन्स्टंट मिळून गेला तर ठीक आहे, कळलं. जर तो मिळाला नाही, म्हणजे तुम्हाला कॉन्स्टंट मिळाला नाही यांच्यापैकी, आणि जर दोन्ही ठिकाणी एक्स एक्स दिसले तर परत प्रॉडक्ट मिळतो, आणि मग अशा केसमध्ये जास्त कॉम्प्लिकेशन्स होतात. म्हणून त्याच्यापेक्षा शॉर्टकट आणि फास्टेस्ट मेथड काय आहे, बर्नौली रूल आहे. हे तुम्ही आता समजून घेतलंय मला वाटतंय, आणि मग याची प्रॅक्टिस त्यावेळी आपण करणार आहे. एक्झाम्पल जेव्हा घेणार तेव्हा त्याची प्रॅक्टिस होणार आहे, सो डोंट वरी. ठीक आहे. मग अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. आता तुम्हाला एक होमवर्क देतो की काय करायचंय, तुम्ही एक्स कॉस एक्स टाइमपास मध्ये एवढं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं. जर तुम्हाला हे जमलं तर एकदम डोक्यात बसून गेले असं आपण समजूया. आणि याची प्रचंड गरज आहे, पुढे जाऊन आपण जे काही प्रॉब्लेम्स करणार आहे त्याच्यामध्ये याची खूप जास्त रिक्वायरमेंट लागते आपल्याला. ठीक आहे. तर बेसिक्स मी अशा पद्धतीने सगळे कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना ते समजलेलं असेल. हे काही रूल आहेत, वर्किंग रूल, हे सुद्धा महत्वाचे आहेत. हे रूल आपल्याला लागणार आहेत वेळोवेळी. सो व्यवस्थित प्रिपेअर करा. जेवढे फॉर्म्युले आणि रूल्स घेतले तेवढे सगळे व्यवस्थित प्रिपेअर करायचे, आणि आपण त्यावेळी डिटेलमध्ये मी शिकवणार आहे. त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे की सर आम्हाला हे येत नाही ते येत नाही. काळजी करू नका. आपण प्रत्येक गोष्ट जी आहे फ्रॉम द स्क्रॅच शिकवणार आहोत. म्हणून तर मी तुम्हाला